मुंबईची तहान भागवणाऱ्या तानसा पाईपलाईन लगत असलेल्या झोपडपट्ट्या हटवून त्या झोपडीधारकांचं योग्य पुनर्वसन करण्याचे आदेश कोर्टाने दिले। मात्र या प्रक्रियेमध्ये दिरंगाई सुरू आहे। त्यामुळे या झोपडपट्टीधारकांना प्रशासकीय विभागाच्या अनस्थाना सामोरं जावं लागत होतं। अखेर या झोपडपट्टीधारकांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्यांचा वेळ खापडला। या झोपड्या हटवण्याचे आणि त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश कोर्टाने दिले। त्यानुसार साकीनाका ते पवई विभागातील सुमारे 2800 झोपड्यांना पालिकेनं नोटिशी बजावल्या। या झोपडीधारकांना पात्रतेसाठी कागदपत्र जमा करायला सांगितली। मात्र ही कागदपत्र जमा करताना या झोपडपट्टीधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। ते उलट झोपडपट्टीवाल्यांना सांगतात की तुम्हीच हे इलेक्शन ऑफिसमधून पडताळणी करून आणा, झोपडपट्टी सर्वे पावती मुलुंडहून पडताळणी करून आणा, एनए टॅक्स तुम्ही अंधेरीहून पडताळणी करून आणा। त्यामुळे आणि तुम्हाला माहीत आहे सरकारी काम आणि 6 महिने थांब, त्याप्रमाणे त्या ठिकाणी झोपडपट्टीवाले गेले असता तिथून त्यांना काही व्यवस्थित रिस्पॉन्स मिळत नाही आहे। डॉक्यूमेंट सब है, खाली ऊपर के लिए साकिनाका जाएगा तो बोल रहे कि ऊपर के लिए मुलुंजा के लिए क्या हो, और मुलुंड में जाएगा तो बोल रहे कि अभी देखते हम लोग वहाँ यहाँ डालेले पेपर अभी नहीं है, हम लोग ढूंढ के बताएंगे बोल रहे। हे जनतेला खूप त्रास देत आहेत आणि पाठवतात तिकडे की तुम्ही व्हेरीफाय करून आणा। मग तिथे गेल्यानंतर ते सांगतात की इथं आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे। मग रेकॉर्ड नाही तर आम्ही काय करणार? तुम्ही रेकॉर्ड समोरून ठेवलं पाहिजे ना, ते तुमचं कर्तव्य आहे। आमचे सगळं प्रूफ आहे आमच्याजवळ आणि आम्हाला भेटायलाच पाहिजे घर। आम्हाला झालं 30-40 वर्ष। याबाबत करुणानगर, गणेशनगर, आंबेडकर नगर अशा अनेक ठिकाणांहून नागरिकांनी झी हेल्पलाईनची मदत मागितली। झी हेल्पलाईनच्या टीमने या नागरिकांची भेट घेतली। या सर्व झोपडपट्टीवासियांनी आपल्या व्यथा झी हेल्पलाईनच्या टीमला सांगितल्या। 2011 साली शासनाकडून देण्यात आलेल्या नोटिशीनुसार मतदान ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल अशा 11 प्रकारच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जात होता। मात्र 2015 साली यात पुन्हा बदल करण्यात आला आणि झोपडपट्टी गणना पावती तसंच इतर असे 6 पुरावे ग्राह्य धरण्यात आले। या झोपडपट्टी गणना पावती गरजेची असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी या झोपडपट्टीवासियांना सांगितलं। शिवाय झोपडपट्टी गणना पावतीची पडताळणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं असताना झोपडपट्टीधारकांना स्वतः जाऊन पडताळणी करावी असं त्यांना सांगण्यात आलं। अधिकाऱ्यांच्या या अडवणुकीला हे झोपडपट्टीधारक वैतागले होते। मध्ये सगळं स्कॅनिंग करायचं काम चालू होतं, डिजिटायझेशनचं काम चालू होतं, त्यामुळे सर्व तो रेकॉर्ड आम्हाला सापडत नाही आहे। त्यावेळेस आम्ही त्यांना बोललो जर रेकॉर्ड तुमच्याकडे सापडत नाही आहे हा तुमचा दोष आहे, आमचा काय दोष आहे, लोकांचा काय दोष आहे। त्यामुळे आमच्याकडे जे पुरावे आहेत, आमच्याकडे जे रिसीट आहे ते तुम्ही ग्राह्य धरावं आणि त्याच्यावर तुम्ही पात्र करावं। भाई हमारा तो बचपन है यहाँ पे गया, फिर भी हमको मुलुंड जाओ बोलते, कभी बोलते साकिनाका जाओ, यहाँ से वहाँ दौड़ा रहे। अभी पता नहीं क्या होगा क्या नहीं, अभी हम इंसान काम छोड़कर कहाँ जाएंगे। गृहमंत्री प्रकाश मेहता साहेब याने त्यांच्या विभागामध्ये जो तिथेच घरं दिली, तसेच आम्हाला पण या पाईपलाईनला इथे कुठेतरी बाजूला घरं देऊन या लोकांचं संरक्षण करावं। तुमचा नंबर दुसरीकडे आलाय म्हणून सांगले तर आम्हाला ते त्रास आहे। आम्ही 18-19 वर्ष झाला आम्ही राहुल्याला, 20 वर्षाची बाई लेक शाळेला आता, आम्हाला घराला घर पाहिजे साहेब, आम्ही कुठं जाणार। अखेर ही समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं तहसीलदारांचं कार्यालय गाठलं। तहसीलदार गैरहजर असल्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं नायब तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। झोपडपट्टीधारकांसाठी अशी अट घालण्यात आलीच नाही अशी माहिती त्यांनी झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींना दिली। ती पावतीची खरं आवश्यकता नाहीये, लाईट बिल असेल, मतदार यादीत नाव असेल तरीही त्याच्यावर पात्र होऊ शकतो। पण ते असं आता ह्या पब्लिक कडून ऐकायला मिळतंय की ते कंपल्सरी पावतीच मागतात। बिल असलं 98चं तरी 2000चं मतदार यादीत नाव असलं तरी म्हटलं त्यांना विचारायचं त्यामध्ये का नाही पात्र कर देतील आम्हाला लाईट बिलावर मतदार। आमच्या अधिकाऱ्यांनी समजून सांगितलं, मी समजून सांगितलं बरोबर, पण आता ते पब्लिकला पुरवता येत नसते की। महापालिकेचे अधिकारीही याविषयी प्रतिक्रिया द्यायला तयार होत नव्हते। शिवाय नायब तहसीलदारांनी दिलेल्या माहितीवरून पालिका अधिकारी या झोपडपट्टीवासियांना नाहक त्रास देत असल्याचं स्पष्ट होत होतं। त्यामुळे जोवर या झोपडपट्टीधारकांना आपल्या हक्काचं घर मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल झोपडपट्टीवासियांच्या हक्काचा आहे। प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।